इथे मी अर्धा किलो डांगर घेतला आहे। आमच्याकडे पाहुण्यांनी डांगर आणलं होतं, तर एवढ्या डांगराचं करावा काय मोठा प्रश्न पडला। तर म्हटलं आज आपण डांगराचे घालगे करूया। इथे मी अर्धा किलो डांगर घेतला आहे व 300 ग्राम गूळ घेतला आहे। आता हे डांगर आपण कुकरमध्ये उकडत घालूया व गुळामध्ये थोडंसं पाणी टाकून ते उकळून घेऊ। आता आपण डांगर कुकरमध्ये टाकून घेऊ। त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकू व हे शिजून घेऊ। आता आपण पातेल्यामध्ये गूळ टाकून घेऊ। यामध्ये अर्धा कप आपल्याला पाणी टाकायचं आहे। पाणी आपल्याला जास्त टाकायचं नाही, जास्त पाणी टाकल्यामुळं घालगे पानसट होतील, त्याच्यामुळं आपल्याला गूळ पगळायला पाहिजे तेवढंच पाणी टाकायचं। इथे मी अर्धा कप पाणी टाकलं आहे। आता हा गूळ आपण थोडासा मीडियम गॅसवर पगळून घ्यायचा आहे। इथे गुळाला उकळी आली आहे, गॅस बंद करून घेऊ। आता आपण डांगर शिजलं का बघूया। इथे आपलं डांगर शिजलं आहे। आता आपण हे काढून थंड करून घेऊ। आता हे याचं पाठीची बाजू वेगळी करून मधला गर जो आहे तो बाजूला काढून घेऊ। शिजल्यानंतर साल काढायला सोपं जातं। कच्चा असताना साल काढायला वेळ जातो, शिजल्यानंतर साल काढायला खूप सोपं जातं। त्या पद्धतीने आपण पूर्ण डांगराची साल बाजूला काढून घेऊ। ज्या पाटीमध्ये आपण पीठ मळणार आहोत त्या पाटीमध्ये हे डांगर काढून घेऊ। तर हे मॅशरच्या साहाय्याने आपण चांगलं मॅश करून घेऊ। आता यामध्ये गूळ गाळून घेऊ। इथे मी गूळ थंड झाल्यावर गाळते, पण तो घट्ट होऊन गेला। तुम्ही ज्यावेळेस गूळ उकळतो त्याच वेळेस गाळून घ्यायचा। ज्या कढईमध्ये आपल्याला पीठ मळायचं आहे त्या कढईमध्ये गूळ गाळून घ्यायचा व नंतर मॅश केलेलं डांगर त्यामध्ये घालून घ्यायचं। इथे माझा गूळ थंड झाला त्याच्यामुळे घट्ट झाला आहे। तुम्ही ज्यावेळेस गूळ गरम असतो त्यावेळेस पटकन गाळून घ्यायचा, त्याने पटकन गळला जातो। ते गूळ घट्ट झाल्यामुळे मला थोडंसं पातेल्यामध्ये पाणी टाकावं लागलं। तुम्ही गरम असतानाच गूळ गाळून घेणे। आपण गूळ तसाच टाकत नाही, कारण त्याच्यामध्ये कच्चं असतं। गुळाचं पाक करून टाकल्यामुळं आपलं ते कच्चं बाजूला निघून जातं। आता हे आपण व्यवस्थित हलवून घेऊ। तर यामध्ये टाकून घेऊ 1/4 मेजरिंग कप रवा। बारीक रवा घेतलेला आहे मी इथे। चवीप्रमाणे मीठ, चिमूटभर खायचा सोडा। आता हा रवा आपण याच्यामध्ये 1-5 मिनिटं भिजवून देऊ, मग यामध्ये आपल्याला बाकीचं वस्तू टाकायचे आहे। आता यामध्ये टाकून घेऊ 1 चमचा वेलची पावडर। इथे मी जायफळ किसून घेते। जायफळ कधी पण ताजं किसून टाकायचं। तुम्ही खीर करा, पुरण करा, कोणताही स्वीट आयटममध्ये जर जायफळ टाकायचं असलं तर त्याची पावडर टाकायची नाही, ताजंच किसून टाकायचं। यामध्ये टाकून घेऊ 2 चमचे तीळ।
आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता यामध्ये टाकून घेऊ गव्हाचे पीठ. आपल्याला जेवढं या मिश्रणामध्ये पीठ बसल तेवढं याच्यामध्ये पीठ टाकून हे व्यवस्थित मिक्स करून मळून घ्यायचं आहे. यात टाकूया थोडीशी हळद, जेणे छान त्याचा कलर येईल. परत गव्हाचे पीठ टाकून घेऊ. आता हे आपण हाताने मळून घेऊ. इथे आपले पीठ मळून झाले आहे. जास्त घट्टही नाही, जास्त सहीलही नाही, असं आपण इथे पीठ मळले आहे. याला आपण थोडंसं तेल टाकून मळून घेऊ व 1-5 मिनिटं झाकून ठेवू. आता आपण पिठाची मोठी पोळी लाटून घेऊ. जास्त पातळही नाही, जास्त जाडही नाही, अशी आपल्याला याची पोळी लाटायची आहे. इथे आपली पोळी लाटून झाली आहे. आता वाटीच्या साहाय्याने आपण याला गोल कापून घेऊ. ह्या पद्धतीने आपल्याला सर्व पुऱ्या करून घ्यायच्या आहे. आता इथे एका ताटलीमध्ये आपण हे कापलेले पुऱ्या टाकून घेऊ. इथे मी बाजूला तेल तापत ठेवलं आहे. यामध्ये आपण हे तळून घेऊ. ते छान असे आपले घारगे फुलून आले आहे. आता याला आपण पलटी मारून घेऊ. ते घारगे तयार झाले आहे. आता आपण हे काढून घेऊ. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. छान असा आपल्या घारग्यांना मस्त कलर आलेला आहे.